म्हणजे असं कधी झालं नाही की तुमच्या पक्षानं मदत दिली आणि कुणी ती परत पाठवली, पण आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ते केलं, नाही आवडलं त्यांना. खरंच गरज होती या सगळ्या मदतीवर पक्षाचे नेत्यांचे फोटो छापण्याची, इतके बॅनर्स लावण्याची? कविताजी पहा, जे संकट मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती आलेलं आहे, या संकटामध्ये सरकार तर सामील आहेच, आमचा संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आता झालंय काय, या अशा वेळेस सुद्धा आपण सर्वांनी मिळून पक्ष वगैरे सर्व बाजूला सारून मदत करण्याकरता पुढे सरसावलं पाहिजे होतं. सर्वात पहिला आमचा पक्ष तिथे धावला मदत करण्याकरता. असं करत असताना ज्या गोण्यांमध्ये हे जे काही किराणा मालाचं सामान, राहण्याच्या वस्तू, औषधोपयोगी वस्तू त्या पिशव्यांमध्ये भरलं होतं, त्या पिशव्यांवरती त्यांनी स्वतःचं नाव छापलं आणि काही फोटो छापले. आता हे छापण्याचा विषय घेऊन विरोधक तुटून पडलेले आहेत. परंतु त्या पिशव्यांच्या आतमध्ये ज्या काही जीवनावश्यक वस्तू शिवसेनेच्या युवा शिवसेनेमार्फत आणि शिवसेनेच्या काही मंडळींमार्फत तिथे पोहोचवले, तात्काळ पोहोचवले. आज 80 पेक्षा जास्त ट्रक तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. ह्या सर्व गोष्टीला महत्व राहिलंच नाहीये. फक्त आणि फक्त काही टीव्ही चॅनलवाले, काही विरोधक आपल्याच माणसांना पुढे करून, काही आपले शेतकरी विरोधातले त्यांच्या बरोबर जे आहेत, त्यांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांना पुढे करून हे राजनीती खेळत आहेत. आणि या राजकारणाचा निषेध करतो मी. कारण आज जर सर्वप्रथम काही हवं असेल तर त्यांच्या पोटामध्ये अन्न, औषधं आणि त्यांना राहण्याकरता काही जुजबी ज्या वस्तू लागल्या, मग त्या कशाही प्रकारे जाऊत, कुठल्याही पिशव्यांमध्ये जाऊत. तुम्ही तुमच्यामध्ये जर एवढं काही आहे नाही जे विरोध तुम्ही करता, तर तुम्ही आता लगेच तात्काळ कोऱ्या पिशव्यांवरती अन्नधान्य पाठवा, औषधं पाठवा. तुम्ही काहीही पाठवलं नाहीये. मात्र तुम्ही विरोध जो करत आहात त्या छापील चित्रणा घेऊन, या गोष्टीला माझा तीव्र आक्षेप आहे.